जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी बघा DMER विभागानं एक सूचना जाहीर केलेली आहे. खूप महत्वाची, रिझल्टच्या बाबतीत खूप महत्वाची ही बातमी असणार आहे. तर बघा, 2 एप्रिल रोजी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस DMER हा जो काही विभाग आहे, या विभागामध्ये खूप जास्त ज्या गोष्टी आहेत त्या 2023 मध्ये झालेल्या भरतीच्या वेगळ्या आहेत. आपल्याला खूप काही गोष्टी चेंजेबल दिसायला मिळून येत आहेत. तर ही बातमी अशी आहे की वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे, DMER याच्या अधिपत्याखाली वेगळ्या तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी एक्झाम घेण्यात आलेली होती. आणि त्याचेच दिनांक 21/1/2026 रोजी प्रसारित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांची जी काही कागदपत्र पडताळणी आहे, ती 2 फेब्रुवारी पासून 22 फेब्रुवारी पर्यंत या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती. त्याचबरोबर 23/3/2026 आणि 26/3/2026 या रोजी सुद्धा जे विद्यार्थी पहिल्या DV मध्ये अब्सेंट आहेत, त्या अब्सेंट विद्यार्थ्यांना एक नव्यानं चान्स देण्यासाठी 3 दिवस DV ठेवण्यात आलेलं होतं. 2023 मध्ये जे DMER ची एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी अब्सेंट आहेत त्यांना डायरेक्टली नॉट एलिजिबल कन्सिडर करण्यात आलेलं होतं. कशाही पद्धतीनं त्यांना सेकंड चान्स देण्यात आलेला नव्हता. पण यावेळेस काही खाजगी संस्था, काही NGO असतील, त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळं, लेखी पत्र वगैरे डिपार्टमेंटला गेले असल्यामुळं यावेळेस त्यांनी नव्यानं चान्स देण्यासाठी सुद्धा दुसरं DV जे आहे ते 23 मार्च पासून 26 मार्च रोजीपर्यंत राबवलं गेलं होतं. तर त्यामध्ये बघा, कागदपत्र पडताळणीच्या अंती खालील पदांचे सुधारित जे काही पात्र अपात्र याद्या आहेत, या याद्या लावलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उर्वरित पदाची ही लवकरच पात्रता व अपात्रता यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे असं सांगितलेलं आहे. यामध्ये बघा, क्ष किरण तंत्रज्ञ, आहार तज्ञ, दंत तंत्रज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, एक्सरे टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल, या 8 पदांच्या जे काही इलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट आहेत, या लिस्ट प्रसिद्ध केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पदाच्या सेम जे इलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट आहेत, यापूर्वी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. आणि बऱ्याचसे जे विद्यार्थी आहेत, PMC पॅरा मेडिकल काउन्सिलिंग जे रजिस्ट्रेशन आहे, या रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा यावर्षी खूप मोठा त्यांनी गोंधळ केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं पॅरामेडिकल काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन नाहीये, त्यांना डायरेक्टली नॉट एलिजिबल करण्यात आलेलं होतं पहिल्या लिस्ट मध्ये. परंतु ज्यांचं आता नाहीये रजिस्ट्रेशन, त्यांना 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. नंतर हे डॉक्युमेंट्स जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या आधारावर त्यांना इलिजिबल केलेलं आहे. सेवेच्या ज्या काही एक्झाम आहेत, त्या सगळ्या एक्झामच्या तयारीसाठी तुम्हाला गुगल वरती जायचं आहे. तिथं तुम्हाला GOVEXAMS अशा पद्धतीचं सर्च करायचं आहे. तुम्ही सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन पोर्टल, या साईट वरती जायचं आहे. ही जी साईट आहे, या साईट वरती बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला होम पेजला सगळ्या गोष्टी दिसून येणार आहेत. यामध्ये तुम्ही सरळ सेवेच्या जे काही पदभरत्या निघणार आहेत, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, DMER मध्ये सुद्धा स्टाफ नर्स पदांसाठी खूप मोठी भरती येणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या जे काही पदभरत्या आहेत, या पदभरत्याचं जर तुम्ही प्रिपरेशन आहे, ते प्रिपरेशन तुम्ही आपल्या टीम सोबत करू शकता. GOV एक्झाम्स या नावानं तुम्हाला गुगल वरती सर्च करायचं आहे. बघा, तुम्हाला अशा पद्धतीचं पोर्टल दिसून येईल. कोपऱ्यामध्ये लॉग इन आणि साइन इनचा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही स्टार्ट लर्निंग सोबत सुद्धा इथं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन करू शकता. यामध्ये तुम्हाला होम पेज वरती किंवा एक्झाम ज्या आहेत, त्या एक्झाम वरती गेल्याच्या नंतर बघा, तुम्हाला ओल्ड जे काही PYQ आहेत, त्या PYQ चे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं, जशा पद्धतीनं टाइम बॉन्डेड या पद्धतीनं तुमच्या एक्झाम घेतल्या जातात, त्या सेम पद्धतीनं तुम्हाला इथं एक्झामचा फील घेता येणार आहे. तुम्ही रिअल एक्झाम जी PC वरती बसून देता, तिथं तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स येतात, काय कॉम्प्लिकेशन असतो, काय अनुभव असतो, तो तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही इथं रिअल एक्झाम दिल्याचा फील जो आहे तो घेऊ शकता. अत्यंत माफक दरामध्ये तुम्ही
इथं आणि योग्य ते प्रिपरेशन जे आहे तुम्ही या साईट सोबत करू शकणार आहात. बघा, तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर एक्झाम वरती जायचं आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे PYQ दिलेले आहे. DMER 2023 या PYQ मध्ये गेलात तर आरोग्य निरीक्षक, ECG टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, अधिपरिचारिका असतील, फार्मासिस्ट असतील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल वगैरे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यांचं प्रिपरेशन तुम्हाला मिळेल. DMER 2025 चे सुद्धा जे काही एक्झाम झालेले आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. डेमो लेक्चर मध्ये तुम्ही जाऊन बघा, 2025 मध्ये जे काही तुम्ही DMER चे एक्झाम झालेले आहेत त्यांचं आपण डेमो लेक्चर जे आहे, ऑनलाईन एक्झाम आहे, 100 प्रश्नांची डेमो एक्झाम जी आहे टाइम बॉन्डेड पद्धतीनं देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती तुम्हाला डेमो म्हणून फक्त ₹1 आपण अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा, तुम्हाला अशा पद्धतीनं एकदम रिअल फील जो आहे तो पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला परचेस केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीचा तो काही जसं रिअल एक्झाम मध्ये सूचना वगैरे दिल्या जातात तशा पद्धतीनं पूर्ण पोर्टल दिसणार आहे. तुम्हाला इंग्लिश, मराठी भाषा सुद्धा निवडता येणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला कॅमेराचं ऍक्सेस सुद्धा मागितलं जाणार आहे. कॅमेराचं ऍक्सेस दिल्याच्या नंतर तुम्ही एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि अशा पद्धतीचं तुम्हाला बघा या कोपऱ्यामध्ये तुमचा कॅमेरा सुद्धा स्टार्ट झालेला दिसणार आहे. तुम्हाला कॅमेराचा ऍक्सेस असणार आहे आणि या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन जे आहे ते सोडवू शकता. ज्या क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत त्या क्वेश्चनला तुम्हाला लगेच तिथं ग्रीन दिसून येणार आहे. त्यानंतर तुम्ही मार्क टू रिव्ह्यू जर क्वेश्चनला केलं तर तुम्हाला बघा अशा पद्धतीनं ते मार्क होणार आहे. ऑनलाईन एक्झाम जे आहे टाइम यामध्ये तुम्हाला या कोपऱ्यामध्ये इथं दिसत आहे. टाइम लेफ्ट मध्ये इथं जे आहे ते तुमचा टाइम सुद्धा किती रिमेनिंग आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या दाखवल्या जात आहेत. अशा पद्धतीनं हे पोर्टल आहे. इथं जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन करू शकणार आहात. त्यामुळं तुम्हाला जे काही PDF वगैरे आहेत हे PDF सुद्धा या साईट वरती दिले जाणार आहेत. या साईट वरती तुम्ही जे प्रिपरेशन आहे ते खूप व्यवस्थितरित्या करू शकणार आहात. GOV एक्झाम्स हे आपलं पोर्टल आहे. या पोर्टल तुम्हाला गुगलला सर्च करायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला सगळे PDF असतील. PDFच्या नंतर जे काही तुम्हाला PYQ क्वेश्चन असतील, रिअल एक्झामचा फील मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला PDF असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, लवकरच याच्यावरती आपण जे काही सिलेबस आहे त्याच्यावरती क्रॅश कोर्स सुद्धा लवकरच प्लॅन करत आहोत. विषय सब्जेक्ट रिलेटेड असतील किंवा नॉन टेक्निकल असतील, मराठी असेल, इंग्लिश, बुद्धिमत्ता, GK, GS या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपण एकदम शॉर्टली क्रॅश कोर्स घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचा तुमचा फायदा जो आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये होणार आहे. एक्झाम हे सेशन तुमच्यासाठी खूप फायदेमंद असणार आहे आणि PYQ PDF मध्ये सुद्धा मी तुम्हाला PDF सोबत जे काही ओल्ड पेपर आहेत, PYQ आहेत ते सुद्धा अगदी माफक दरामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनल सोबतच या वेबसाईटला सुद्धा जोडले जा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तिथं जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि डेमो लेक्चरचा त्याचसोबत या साईट सोबत तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन आहे ते अगदी योग्यरित्या करू शकणार आहात. करण्यात आलेली ही लॅब असिस्टंटची बघा इलिजिबल यादी आहे. यामध्ये पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांचं पॅरामेडिकल काउन्सिलिंग नाहीये त्यांना डायरेक्टली इथं नॉट एलिजिबल करण्यात आलेलं होतं. पण आजच्या या यादीमध्ये त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इलिजिबल ठरवण्यात आलेलं आहे आणि अट अशा प्रमाणे ठेवण्यात आली की आहे महाराष्ट्र परावैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते सादर करण्याच्या अधीन राहून त्यांना इलिजिबल करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना किती वेळ दिलेला आहे अद्याप स्पष्ट नाहीये, परंतु DHS जे आहे ते 6 महिन्याचा वेळ देतं. 6 महिन्यापर्यंत हे जे डॉक्युमेंट्स आहे ज्या विद्यार्थ्यांकडे नाहीये त्यांनी तिथं सबमिट करून त्यांची जी नियुक्ती आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा 6 महिन्यापर्यंत ते डॉक्युमेंट जर तुम्ही सबमिट करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला तिथं नॉट एलिजिबल कन्सिडर केल्या जात असतं. असा एक यावेळेस तुम्हाला चेंज जो आहे तो दिसून येत आहे. बघा, बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सादर करण्याच्या अधीन राहून इलिजिबल ठेवण्यात आलेलं आहे. नॉट एलिजिबल या लिस्टमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. त्यांचं कारण बघा, सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करत नाहीत, ज्यांचं इसेन्शियल क्वालिफिकेशन कंप्लीट नाहीये अशा विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा, पदविका अभ्यासक्रम मान्यता प्राप्त संस्थेमधील नाहीये, पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन नसेल किंवा त्यांचं जर शैक्षणिक अर्हता जी आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठातून नसेल
तर त्यांना सुद्धा इथं नॉट एलिजिबल कन्सिडर करण्यात आलेलं आहे. तर बघा नॉट एलिजिबलचं अजून एक नवीन इंटरेस्टिंग आहे, त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. तर ते बघा, अंतरवासिका प्रमाणपत्र अंतिम दिनांकानंतरची असल्यानं अपात्र. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत आहे. मी तुम्हाला शॉर्टली सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपली जी ऍड आहे ती ऍड शेवटचा जे आहे 9 जूनला ही ऍड आलेली होती आणि मे बी आपण कन्सिडर करू की 30 जूनला याची तारीख संपणार होती. ज्या विद्यार्थ्यांचं 30 जूनच्या आधी इंटर्नशिप जी आहे ती कंप्लीट आहे अशा विद्यार्थ्यांना इलिजिबल केलेलं आहे. आणि 30च्या ऐवजी बघा 1 जुलै 2 जुलैला ज्यांची इंटर्नशिप कंप्लीट झालेली आहे त्यांना नॉट एलिजिबल केलेलं आहे. त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होता तेव्हा तुमचं जे क्वालिफिकेशन आहे हे इनकम्प्लीट होतं, अपेअरिंग होतं, त्यामुळे तुम्हाला तिथं नॉट एलिजिबल करण्यात आलेलं आहे. अंतरवासिका प्रमाणपत्र म्हणजे तुमचं इंटर्नशिप सर्टिफिकेट अर्जाच्या अंतिम दिनांकाच्या नंतरचे असल्यामुळं त्यांना तिथं नॉट एलिजिबल केलेलं आहे. त्यानंतर अजून एक कारण आहे बघा, विहित नमुन्यातील पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र सादर न करणे. बरेच विद्यार्थी जे आहेत जे पार्ट टाइम मध्ये मोडत नाहीत आणि त्यांनी पार्ट टाइम मधून चुकून फॉर्म भरलेला असेल आणि त्या बेसिसवर त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, पण त्यांनी डॉक्युमेंट्स ते जे आहे तिथं सबमिट केलेलं नसेल, त्यामुळं तिथं तुम्हाला नॉट एलिजिबल करण्यात आलेलं आहे. तर बघा, याच्या शेवटी जे आहे ते एकूण अब्सेंट 19 विद्यार्थी होते. 24 विद्यार्थी असे जे आहेत ज्यांना नॉट एलिजिबल करण्यात आलेलं आहे आणि 220 विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं एकूण 8 पदांचे जे रिझल्ट आहेत ते साईट वरती आलेले आहेत. उर्वरित जे रिझल्ट आहेत ते लवकरच लागणार आहेत. जसं तुम्हाला नवीन रिझल्ट लागतील तसं व्हिडिओ बनवून त्याची सविस्तर माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पुरवली जाईल. त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावरती सगळे PDF नोट सुद्धा अवेलेबल होतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.